मित्रांनो, आज आपण आपल्या ठाणे जिल्ह्यातील काही असे ठिकाणे बघणार आहेत जे की खूप खतरनाक आहेत आणि आपल्यापैकी कोणी इथे जाऊनही आलेले असाल, पण तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल काही माहिती नसेल, कारण तुम्ही ह्या आधी त्या ठिकाणांबद्दल कधी ऐकलेले नसाल। म्हणूनच आज मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। तर स्वागत आहे तुमचा हॉरर झोन 04 मध्ये। आणि आजची गोष्ट सुरू होते काही अशा प्रकारे। मुंब्रा दिवा खाडी। काही वर्षापूर्वी या खाडीची गोष्ट खूप प्रसिद्ध झाली होती, तीच आज मी तुम्हाला सांगतोय। ठाणे स्टेशन पासून जर तुम्ही कल्याणला जात असाल तर ही खाडी तुम्हाला मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये लागते। मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये एक ब्रिज लागतो आणि ह्याच ब्रिजची ही गोष्ट आहे। एक मुलगी ऑफिसवरून तिच्या घरी निघाली होती, तरी तिला त्या दिवशी थोडा उशीरच झाला होता। तरी रात्रीचे 11:30 ते 12 वाजले होते। ती ठाणे स्टेशनवर आली आणि तिने कल्याणला जाणारी लोकल पकडली। रोजसारखीच ती लेडीज डब्यामध्ये चढली आणि बघते तर काय, डब्बा पूर्ण रिकामा होता। रात्रीचे 12 वाजले होते, म्हणून तिला वाटलं की रात्रीचे तर कोणी जास्त प्रवास करत नसतील आणि रात्रीच्या वेळेस तर लेडीजचे प्रमाण खूप कमीच असतात, म्हणून तिने एवढे लक्ष दिले नाही। तिने खिडकी बघून एक सीट बघितली आणि ती तिकडे जाऊन बसली। पण जशी लोकल ठाणे स्टेशन सोडून थोडी पुढे निघाली तशी तिला अचानक त्या लेडीज डब्यामध्ये एक मुलगी दिसायला लागली आणि ती मुलगी कधी चढली हे तिला समजलेच नाही। पण जेव्हा तिचं लक्ष गेलं तेव्हा ती मुलगी दरवाजातच उभी होती। मग हिला वाटलं की माझं लक्ष नसेल तेव्हाच ही ह्या डब्यामध्ये चढली असेल, म्हणून हिने पण जास्त लक्ष दिले नाही। पण जशी लोकल मुंब्र्यावरून थोडी पुढे गेली तसं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये जी खाडी आहे आणि या खाडीवरूनच हा ट्रॅक जातो। पण जशी ती लोकल त्या ब्रिजवरती आली आणि त्या क्षणी ती जी दरवाजात उभी असलेली मुलगी होती ना, तिने सरळ खाली पाण्यात उडी मारली आणि हा सगळा प्रकार त्या बसलेल्या मुलीने बघितला। काही क्षणासाठी तर तिला काही समजलेच नाही, कारण हे एका क्षणातच घडले। ती खूप घाबरली आणि पळत दरवाजाकडे जाऊ लागली। तिथे जाऊन बघते तर काय, ती मुलगी तिथे नव्हतीच आणि हिने त्या मुलीला खाली पडताना बघितलं होतं। ती खूप घाबरली होती। तिने स्वतःला कसंबसं सावरलं होतं आणि जसं पुढे दिवा स्टेशन आलं ती पटकन खाली उतरली आणि त्या ठिकाणी पोलिसांचे जे ऑफिस होते ती तिथे गेली आणि हा सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला की माझ्यासोबत ट्रेनमध्ये एक मुलगी होती जी माझ्या समोर ट्रेनमधून खाली पडली, तुम्ही लवकर तिचा शोध घ्या। ती खूप घाबरली होती। मग पोलिसांनी तिचे सर्व काही ऐकून घेतले आणि तिला पाणी वगैरे देऊन शांत केले। पोलीसवाले तिला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच तिचा शोध घेतो। आता तुम्ही तुमच्या घरी जावा, जर काही लागलेच तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ। असे बोलून पोलिसांनी तिला घरी पाठवले। त्यानंतर ती तिच्या घरी गेली। 1-2 दिवस झाले पण काही तिच्याबद्दल समजले नाही, म्हणून ती त्या दिवा स्टेशनवर उतरून त्या पोलीस कार्यालयात जाऊन त्या मुलीबद्दल विचारपूस करू लागली की काय झालं, ती मुलगी सापडली का नाही। पण पोलिसांनी तिला जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली। ते पोलीस म्हणाले, हे बघा मॅडम, तुमच्यासारखे असे कित्येक माणसं आलेत, त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की एक मुलगी चालत्या ट्रेनमधून खाली पडताना बघितली आहे। पण जेव्हा हा सर्व प्रकार पहिल्यांदा घडला तेव्हा आम्ही त्या मुलीचा तपास केला, पण ती मुलगी काय आम्हाला सापडली नाही। पण जेव्हा आम्ही ह्या विषयाच्या खोलात गेलो तेव्हा आम्हाला असे समजले की त्या खाडीच्या ब्रिजवरून एका मुलीने आत्महत्या केली होती। तिचे काहीतरी प्रेम प्रकरण होते आणि त्या कारणामुळे तिने त्या ब्रिजवरतून उडी खाऊन आत्महत्या केली होती। म्हणून ती मुलगी खूप लोकांना चालत्या ट्रेनमधून खाली पडताना दिसते आणि हा प्रकार खूप जास्तच घडायला लागल्यामुळे आम्हालाही हे समजले आणि तुमच्यासारखेच कोणी आम्हाला हा प्रकार सांगायला येतात तेव्हा आम्ही त्यांना काही सांगत नाही, कारण लोक घाबरतील। म्हणून मी तुम्हाला पण त्या रात्री काही सांगितले नाही। अजूनही ती मुलगी अमावस्या आणि पौर्णिमेला लोकांना दिसते
पण कोणाला त्रास देत नाही. तर मित्रांनो, तुम्हीही त्या ट्रेनने प्रवास करत असाल आणि जर तुमच्यासोबत असा काही प्रकार घडत असेल तर घाबरू नका, कारण ती मुलगी जरी एक प्रेतात्मा आहे तरी ती कोणाला त्रास देत नाही. आणि अशाच हॉरर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.